पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये सरकार प्रचंड आक्रमक आहे। प्रत्येक अहवालानुसार सरकारकडून वेगवेगळी कारवाई केली जाते। डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुऱ्हाड उचलली जाते। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालानुसार पुणे पोलीस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। शिवाय सार्वजनिक आरोग्य विभाग चौकशी अहवालानुसार इंडियन मेडिकल काउन्सिलच्या व्यावसायिक नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे डॉक्टर घैसास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे। विधी आणि न्याय विभाग चौकशी अहवालानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपये दंड ठोठावला गेलाय आणि यातून प्रत्येकी 5 लाखांच्या एफडी होणार आहेत आणि दोन्ही मुली सज्ञान झाल्या की मग व्याजासह त्यांना ही रक्कम दिली जाईल। तर इंडियन मेडिकल असोसिएशनने मात्र डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पाठिंबा दिलाय। घैसास यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला कसा हा सवाल आयएमएने उपस्थित केलाय। उपचारच केले नाहीत तर हलगर्जीपणा कसा हा सवाल उपस्थित केला गेलेला आहे। ससून रुग्णालयाने एका दिवसात अहवाल बदलून कसा दिला हा सवाल देखील आयएमए कडून उपस्थित करण्यात आलाय। आयएमए कडून घैसास यांना आता पाठिंबा दिला गेलेला आहे, त्यामुळे आता हे प्रकरण कसं वळण घेतंय हे पुढे पाहणं महत्त्वाचं आहे।